तुम्हालाही चिकपेट मार्केटबद्दल जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तृप्ती आणि आज मी माझ्या महाराष्ट्रीयन आणि तेलुगू मित्रमैत्रिणींसोबत निघाली आहे चिकपेट मार्केट एक्सप्लोर करण्याकरिता. तर मित्रांनो, बँगलोरमध्ये कॅम्पसच्या बाहेर जाऊन फिरण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव. तर आम्ही हा खूप एन्जॉय केला, मज्जा मस्ती धमाल केली. अजय कुठे चाललास? अजय इज नॉट इंटरेस्टेड. अजय कुठे चाललास? हाय. नम्मा मेट्रो. नम्मा मेट्रो, व्हॉट इज दॅट? माय मेट्रो. व्हॉट अबाउट कृष्णा? कृष्णा 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 इज लेस इंटरेस्टेड. काय? कृष्णा इज टॉकिंग टू राधिका. कृष्णा तर भाई एकदम स्टाईलमध्ये केसावून हात फिरवते, पण अजय मात्र थोडासा टेन्शनमध्ये होता आणि नितीन जस्ट स्माइलिंग. आम्हाला मेट्रोचे रूट्स माहिती नव्हते, त्याच्यामुळे आम्ही गुगल मॅपचा सहारा घेतला आणि फायनली आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो. इथे मात्र अजयचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलचा होता. छानपैकी गॉगल लावून एकदम स्टाईलमध्ये तो हाय करत होता. आणि नंतर आम्ही निघालो फायनली मेट्रोकडे आणि आम्ही नंतर डिस्कस केलं कृष्णाला किती लँग्वेजेस येतात. कृष्णा इज लॉट्स ऑफ लँग्वेज इन नोज. तमिळ, तेलुगू, मराठी ऑल्सो. तेलुगू, मराठी, कन्नडा, इंग्लिश अँड हिंदी. पण अजयच्या चेहऱ्याचं टेन्शन मात्र काही कमी होतच नव्हतं. तर फायनली आम्ही असा मेट्रोचा प्रवास करत पोहोचलोय. चिकपेट मार्केटमध्ये मात्र चिक्कार गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि प्रणिता आणि कृष्णा बघत होते सायकल्स. नंतर आम्ही ते क्लोथ्स मार्केट एक्सप्लोअर केलं, तर तिथे सेकंड हँड क्लोथ्स होते, सो मला बिलकुल नाही आवडले. इथे छान असं मूर्त्यांचं कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये ते छोट्या साईजचे आहेत, बट कोरीव काम एकदम बेस्ट आहे. नंतर प्रणिता आणि मी निघालो गर्ल्स सेक्शन एक्सप्लोअर करण्याकरिता. तर आम्ही ज्वेलरी बघितली, नंतर आम्ही हेअर क्लिप्स बघितल्यात आणि आम्हाला दिसले खूप मोठे मोठे असे शॉप्स देखील, जिथे छान छान अशा साड्यांचं कलेक्शन देखील होतं. नंतर मला इथं जी आवडलेली सर्वात छान गोष्ट म्हणजे इथील हत्ती, तो खूप रिअलिस्टिक वाटत होता. येथे टेम्पल आर्किटेक्चर पण खूप कलरफुल आहे, सो आय लाईक इट. नंतर आम्ही बनानाच बघितले आणि नंतर फायनली अजयचे जे हाल झाले होते, भाई खूप थकला होता तो, कारण मार्केटच एवढं मोठं आहे की कोणी पण थकून जाणार. तर मित्रांनो, तुम्ही देखील या मार्केटमध्ये कधी गेला आहात का? आणि गेला आहात तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.